क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकम ठाणे येथे अनोखा उपक्रम राबवत जयंती साजरी करण्यात आली आहे। आत्मा मालिकच्या ज्युनियर कॉलेजमार्फत मुलींसाठी शिक्षणासोबत प्रत्यक्ष शेती शिक्षण व कौशल्य विकास या उद्देशानं एक आदर्श व मार्गदर्शक उपक्रम राबवण्यात आला। यावेळी मुलींना प्रत्यक्षात शेतीत जाऊन सावित्रीमाईंचे विचार समजावून देण्यात आले। त्यांचे शिक्षण आणि शेतीचे विचार सांगण्यात आले। सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला। आज त्या शिक्षणाला शेतीसारख्या मूलभूत क्षेत्राशी जोडणं काळाची गरज आहे। शिक्षण अधिक शेती बरोबर आत्मनिर्भर सक्षम महिला हा या उपक्रमाचा हेतू होता। यावेळी विद्यार्थिनींना पुढील पिकांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली। पपई, आंबा, मेथी, पालक, शेपू, डांगर, दुधी भोपळा, लागवड ते उत्पादन संपूर्ण माहिती, लागवड पद्धती, काढणी प्रक्रिया, कीड व रोग नियंत्रण उपाययोजना, सेंद्रिय व शाश्वत शेती संकल्पना इत्यादी बाबत माहिती देण्यात आली। यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय बाळासाहेबजी गोरडे साहेब उपस्थित होते। त्यांनी मुलींना यथोचित मार्गदर्शन केलं। संस्थेच्या आत्मानंद फार्म तेथील प्रत्यक्ष शेतीचं महत्त्व, शाश्वत शेती व कृषी क्षेत्रातील करिअर संधी याबाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केलं। या उपक्रमात ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्रीमान नामदेवजी डांगे सर यांच्या मार्गदर्शनातून विषय शिक्षक श्रीमान मंगेश महाले सर यांचं मार्गदर्शन लाभलं। या उपक्रमामध्ये 11वी विज्ञान शाखेच्या 55 विद्यार्थिनी, त्यांच्या वसतिगृह शिक्षक, प्राध्यापक वर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अनुसरून शिक्षणाला शेतीची जोड देणारा हा उपक्रम भविष्यात सक्षम, आत्मनिर्भर व मूल्याधिष्ठित पिढी घडवण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असं ते म्हणाले। तसेच सर्व विद्यार्थिनी व शिक्षकांचे तसेच या उपक्रमाबद्दल त्यांनी कौतुक केलं आणि सर्वांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाणे।